10 गायी 15 शेळ्या 150 कोंबड्या जळून खाक झाल्यात। धारोड तालुक्यातील रेपेवाडी येथे मंगळवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका वृद्धाचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला। मोठ्या प्रमाणात पशुधनाचं नुकसान सुद्धा झालंय। नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मिळालेल्या माहितीनुसार रेपेवाडी येथील अशोक रामभाऊ रेपे यांच्या घराशेजारील गोठ्याला मंगळवारी सायंकाळी 8 ते 9च्या सुमारास अचानक आग लागली। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। वाळलेला चारा आणि लाकडी साहित्यामुळे आगीनं काही क्षणांमध्येच रौद्र रूप धारण केलं। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार श्रीकांत निळे आणि धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। आग लागली तेव्हा अशोक रेपे यांचे वडील रामभाऊ एकनाथ रेपे हे गोठ्यातच होते। आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही। या आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या आगीत केवळ जीवितहानीच नाही तर रेपे कुटुंबाचं आर्थिक कंबरड सुद्धा मोडलंय। प्राथमिक माहितीनुसार या आगीत सुमारे 10 गायी 15 शेळ्या 150 कोंबड्या जळून खाक झाल्या आहेत। गोठ्यात साठवून ठेवलेला चारा आणि इतर शेती उपयोगी साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार श्रीकांत निळे आणि धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिलेत। पीडित कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।